नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपकडून प्रभाग क्रमांक 10D मधून इच्छुक उमेदवार असलेले समाधान देवरे यांना मिळणारा पाठिंबा दिवसेंदिवस बळकट होताना दिसत आहे। गेल्या 8 ते 9 वर्षापासून प्रभागातील नागरिकांसाठी सातत्याने सामाजिक, धार्मिक व सार्वजनिक उपक्रम राबविणाऱ्या समाधान देवरे यांच्यासाठी थेट प्रभाग क्रमांक 10च्या ज्येष्ठ नागरिक संघाने पुढाकार घेत निवडणूक निधी जमा केला आहे। ज्येष्ठ नागरिक संघाने तब्बल 37,000 रुपये स्वखर्चातून जमा करून समाधान देवरे यांना भाजपकडून अधिकृत उमेदवारी मिळावी व त्यांनी निवडणूक लढवावी अशी स्पष्ट व ठाम इच्छा नाशिक पश्चिमच्या कार्यसम्राट आमदार सीमा हिरे यांच्या समोर व्यक्त केली। हा प्रसंग उपस्थितांसाठी अत्यंत भावनिक ठरला। गेल्या अनेक वर्षांपासून समाधान देवरे हे प्रभागातील धार्मिक कार्यक्रम, महापुरुषांच्या जयंती, निर्माल्य संकलन, स्वच्छता उपक्रम तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध सुविधा नियमितपणे राबवत आहेत। या सामाजिक कार्याची पावती म्हणून ज्येष्ठ नागरिकांनी थेट निवडणूक खर्चासाठी निधी उभारणे ही बाब शहरात चर्चेचा विषय ठरली आहे। यावेळी आमदार सीमा हिरे म्हणाल्या, महानगरपालिका निवडणुकीची घोषणा झाल्यापासून दररोज वेगवेगळ्या कार्यक्रमांना उपस्थित राहावे लागत आहे। मात्र आजचा कार्यक्रम हा खूप वेगळा आणि भावनिक होता। ज्येष्ठ नागरिक स्वतः पुढे येऊन समाधान देवरे यांच्या निवडणुकीसाठी पैसा जमा करत आहे हे पाहून खूप आनंद झाला। त्यापुढे म्हणाल्या, समाधान देवरे यांनी याआधी निवडणूक लढविली असून गेल्या 8-9 वर्षापासून ते सातत्याने काम करत आहेत। निर्माल्य संकलन असो, ज्येष्ठ नागरिकांसाठी सुविधा असोत, त्यांचे काम सर्वांपर्यंत पोहोचले आहे। प्रभाग क्रमांक 10 मध्ये इच्छुक आहेत आणि त्यांच्यासाठी पक्ष अनुकूल राहील असे मत मी पक्षाच्या शहर पातळीवर नक्की मांडणार आहे। ज्येष्ठ नागरिकांनी एकत्र येत समाधान देवरे यांच्या पाठीशी उभे राहण्याचा घेतलेला निर्णय पाहून आपल्याला विशेष आनंद झाल्याचे आमदार सीमा हिरे यांनी सांगितले। तसेच ज्येष्ठ नागरिकांनी दिलेल्या सूचनेचे पालन करण्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले आहे। दरम्यान या प्रसंगी समाधान देवरे यांनी आपल्या भावना आवरत्या आल्या नाहीत। तिकीट मिळावे म्हणून थेट ज्येष्ठ नागरिकांनी स्वतःच्या खिशातून पैसे गोळा करणे हा क्षण त्यांच्यासाठी अत्यंत भावनिक ठरला असून त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले होते। ज्येष्ठ नागरिकांचा हा विश्वास आणि प्रेम हीच आपल्या कार्याची खरी पावती असल्याची भावना समाधान देवरे यांनी व्यक्त केली आहे। आज या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले शिवाजी आप्पा शहाणे, त्याचबरोबर भगवान काकड, इथे उपस्थित असलेले हेमंतजी नागरे, समाधान भाऊ देवरे, उपस्थित ज्येष्ठ नागरिक, सर्व व्यासपीठावरील सन्माननीय, त्याचबरोबर समोर बसलेले सर्व माझे पितृतुल्य सर्व बंधूंनो, खरं तर जेव्हापासनं आपली महानगरपालिकेच्या निवडणुकीची घोषणा झालेली आहे तेव्हापासून अनेक कार्यक्रमांना मला जावं लागतंय। म्हणजे काल पण मी सातपूरमध्ये होते, इथेच आमच्या सगळ्या महिलांची पावभाजीची पार्टी सुरू होती। त्याचबरोबर दररोज वेगवेगळे उपक्रम आहे, मिसळ पार्टी, पावभाजी पार्टी, पत्रकारिता अनावरण, असे अनेक कार्यक्रम सध्या सातपूरमध्ये इच्छुकांच्या माध्यमातून सुरू आहे। परंतु हा कार्यक्रम खूप वेगळा आहे आणि इथे आल्यानंतर मी स्वतः सुद्धा भावनिक झाले, कारण आपण सगळेजण खरं तर रिटायर आहात, ज्येष्ठ नागरिक आहात, तरी सुद्धा आपण आपल्या पदरचे पैसे देऊन इथले समाधान भाऊ देवरे यांच्यासाठी आपण डिपॉझिट जमा करत आहात। हे मी पहिल्यांदाच पाहिलेला असा खरं तर उपक्रम आहे। कारण आपण ज्यावेळेला निवडणुकीला उभं राहायचं म्हटल्यावर त्या उमेदवाराला अगदी इकडून तिकडून पैसे आणून पण अनेक कार्यक्रम असेल किंवा मतदारांना काही ना काही आपल्याला उपक्रम घ्यावे लागतात आणि हे सगळं बाजूला सारून आपण तुम्ही मदत करत आहात हे मला ऐकून खरोखर खूप आनंद झालेला आहे। समाधान भाऊ देवरे हे मागच्या वेळेस देखील महानगरपालिकेची निवडणूक लढले होते आणि निवडणूक लढायची होती आणि आता देखील ते इच्छुक आहेत। ते 8 ते 9 वर्षापासून नगरसेवक असो नसो, परंतु मगाच मी सांगितलं की ते काम करत आहेत। आपल्या प्रभागामध्ये जिथे निर्माल्य असेल तिथे निर्माल्य संकलन करणं, आत्ताही त्यांनी कॅलेंडर वाटले किंवा जे काय धार्मिक कार्यक्रम असतात त्यामध्ये सतत ते पुढे असतात। त्यांचे उपक्रम सांगायला लागले तर आपल्याला खरोखर वेळ खूप कमी पडेल आणि खास करून ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्याची सुविधा असेल किंवा इतरही कार्यक्रम असतील हे त्यांच्या
माध्यमातून सतत राबवले जातात. बऱ्याच कार्यक्रमानंतर मी त्यांना म्हटलं, अहो तुम्ही ज्येष्ठ नागरिकच होऊन गेले की त्यांचे सभासद झालेले आहात, परंतु अशा पद्धतीने आपल्या लोकांमध्ये राहून, आपल्यामध्ये मिसळून, आपल्या काय समस्या असतील, आपले काय प्रश्न असतील, हे सतत त्यांनी नेहमी सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आज तुम्ही बघत आहात की प्रभाग 10 यामध्ये ते इच्छुक आहेत आणि 10 मध्ये आतापर्यंत ज्यांच्या मुलाखती झाल्या त्या अनेक जण इच्छुक आपल्या पक्षातूनच आहेत. अजून समोरची तर गोष्ट वेगळी आहे आणि त्यांचं कार्य हे प्रदेशापर्यंत किंवा शहर पातळीवर सुद्धा सगळ्यांना माहिती आहे. त्यांनी सुद्धा त्यांच्या कार्याचं नेहमीच कौतुक केलेलं आहे. त्यामुळे मी स्वतः सुद्धा आणि शहरातले सुद्धा नक्कीच समाधान भाऊ देवरे यांच्यासाठी अनुकूल राहतील याची मला खात्री आहे. पक्षाच्या माध्यमातून जवळपास 3 सर्वे होत असतात आणि त्यातून चांगलं कार्य करणाऱ्यांना नेहमीच वरचं स्थान दिलं जातं आणि मला खात्री आहे की या सर्वेमध्ये सुद्धा समाधान भाऊ देवरे हे नक्कीच अग्रेसर राहतील आणि त्यांना आपली सेवा करण्याची संधी हे निश्चितच मिळेल हे सुद्धा मला खात्री आहे. खरं तर आपण नेहमीच वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून भेटत असतो आणि ज्येष्ठ नागरिकांचे जे आपल्या सातपूरमध्ये अनेक संघ आहेत आणि त्यामुळे सतत काही ना काही जे उपक्रम होतात त्याकरता मी येत असते. परंतु आपल्यासारखे ज्येष्ठ नागरिक हे मी पहिल्यांदा पाहिले की खास करून सगळेजण एकत्र येऊन एक विचार तुम्ही केला. तुमचं मी खूप मनापासून अभिनंदन करते की सगळ्यांचं मत अनुकूल होणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे आणि त्यामुळे तुम्ही सगळेजण एका गोष्टीसाठी सर्वजण एकत्र येऊन एवढं तुम्ही याकरता अनुकूल आहात हे मला ऐकून खरोखर आनंद झालेला आहे. आपलेही विचार मी शहर पातळीवर आणि प्रदेश पातळीवर नक्कीच पोहोचवेल आणि आपल्या मनातली जी काही इच्छा आहे ती नेहमीच पूर्ण करण्याकरता आम्ही सगळेच मिळून प्रयत्न करू. इथे शिवाजी अप्पा आहेत, भगवान आहेत, हेमंत भाऊ आहेत, हे सुद्धा इच्छुकच आहेत आणि त्यातले आपल्यापैकी. त्यामुळे आपल्या करता नक्कीच आम्ही सगळे मिळून प्रयत्न करू. तुम्ही जबाबदारी घेतली आहे की आम्ही निवडून आणू आणि पूर्णपणे प्रयत्न करू. हे सुद्धा खूप मोठं आहे कारण आपल्या शब्दाला मान असतो, वजन असतं आणि सांगितलेला शब्द हा पडत नाही. त्यामुळे तुम्ही ज्या ज्या ठिकाणी जाऊन सांगणार तिथे निश्चित उपयोग होणार आहे. मला पण गेल्या 11 वर्षापासून सगळ्या ज्येष्ठ नागरिकांनी नेहमी साथ दिलेली आहे आणि हे सुद्धा मी कधीच विसरणार नाही. त्यामुळे प्रत्येक वेळेस तुम्ही आम्हाला ज्या वेळेला मदत लागते त्यावेळेला तुम्ही आमच्या वडिलांसारखे, मी मगाच पितृतुल्य म्हटलं, वडील जसे आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे असतात त्याच पद्धतीने तुम्ही सगळेजण उभे राहतात आणि त्यामुळे तुमच्या सेवेसाठी आम्ही सदैव तत्पर राहू. आता जे काय सूचना केली त्याचा नक्कीच आदर करून पुढे आम्ही यासाठी काम करू एवढंच या निमित्ताने सांगते. तुमचे आशीर्वाद, तुमचं सहकार्य, तुमचं प्रेम असंच याही पुढे राहू द्या एवढी विनंती करते. ज्येष्ठांचं मानावं तेवढं आभार. या ठिकाणी कालपर्यंत त्यांनी मला कुठली गोष्ट माहिती होऊ दिली नाही आणि कुठंतरी एक कोम उगला आणि एका मंदिराने ठरवलं की भाऊंनी जे कार्य केलंय, आपल्याबरोबरचे काही माणसं गेले, त्यांचे विचार असे झाले, काही ज्येष्ठ नागरिक आपल्यातून सोडून गेले, पण गेलेला आपल्यावर आलेला काळ, कोरोना काळातलं काम त्यांनी स्मृती डोळ्यासमोर ठेवला आणि त्यांनी एक निश्चय केला की येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये समाधान भाऊंचं डिपॉझिट आम्ही भरणार. जेव्हा मला माहीत झालं ताई, खरोखर मी जनतेची जी सेवा केली त्याचं प्रायश्चित्त म्हणून या नागरिकांनी माझ्या पाठीशी, एवढे नागरिक हे मला माहीत झालं. सेवा वाया जात नाही ताई. जेव्हा मला माहीत झालं की हे नागरिक एवढ्या अपेक्षेने माझ्याकडे पाहतात, मी एवढंच सांगतो, यांच्या कुठलेही जेवढे काही यांनी माझ्यावर स्वप्न पाहिले ताई, माझ्या रक्तात थेंब, माझ्या शहरात थेंब असेपर्यंत यांची सेवा करत राहील एवढंच सांगतो. माहीत नाही तर मी तुम्हाला ताईंच्या साक्षीने सांगतो, तुम्ही माझ्या पाठीशी उभे राहा, तुमचा शब्द वाया जाऊ देणार नाही, शेवटच्या क्षणापर्यंत तुमची सेवा करायला एवढं सांगतो. थांबतो. ज्येष्ठ नागरिक जमलेले हे खास भाऊंसाठी जमलेलो आहे आणि न आमंत्रण देता हे ज्येष्ठ नागरिक इथं आलेले, मनापासून आलेले आणि भाऊंना आम्ही पुरेपूर साथ देऊ शेवटपर्यंत आणि भाऊ आमचं समाधान भाऊ आमचं समाधान नक्कीच करतील. त्यांचं डिपॉझिट सुद्धा आपण
ज्येष्ठ नागरिकांनी भरायचं ठरवलंय आणि त्यांना विक्रमी मतांनी विजयी करायचं ठरवलंय. हा एक करतो. समाधान भाऊने जवळजवळ 5 ते 6 वर्षापासून जनसेवकाचं काम केलेलं आहे. त्यांनी त्यांचं कार्य तुम्ही इथं संपूर्ण सांगू शकत नाही की समाधान भाऊचं काम करायचंय. ताई आम्ही तुम्हाला विनंती करतो, हात जोडतो, कुठल्याही परिस्थितीत भाऊला तुम्ही तिकीट द्या आणि निवडून आणायचं काम आम्ही करू, एवढी मी नम्र विनंती करतो. एवढी मोठी ज्येष्ठ माणसं तुम्ही जमा झाले असं मी माझ्या 40 जे राजकीय कारकिर्दीत माझी 40 वर्षाची त्यात पहिल्यांदा बघितलंय मी. असं मला या आभार मानायच्या अगोदर एकच विनंती करायची की ताईंनी नक्कीच विचार करण्याचं मनात ठेवलेलं आहे. आता नाही सांगता येत पण ठरवलेलं आहे. तर एकच सांगायचं असं आहे की समाधान भाऊ बरोबर भारतीय जनता पार्टीचे जे 4 उमेदवार असतील त्या सर्वांसाठी तुम्ही मदत करा अशी माझी सर्वांना विनंती. राहणार सावरकर नगर. आज या ठिकाणी 250 ते 300 ज्येष्ठ नागरिक जमा झालेले आहेत. या सर्वांनी आणि समाधान भाऊंना निवडून आणण्याचा संकल्प केलेला आहे. संकल्पच नाही तर त्यांच्या पेन्शन मधून त्यांनी आणि समाधान भाऊंचं डिपॉझिट भरण्याची तयारी दाखवलेली आहेत, सुपूर्त केलेले आहेत. तेव्हा समाधान भाऊ काही करून आणि आम्ही त्यांना निवडून आणणारच. इतर लोक सुद्धा त्यांना सहकार्य देण्याकरता उत्सुक आहेत. लोकशास्त्र न्यूजसाठी बंटी आढाव, सातपूर.